सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा अशा पद्धतीचं राजकारण बंद झालं पाहिजे. रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. सहयोग निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठकीला शरद पवार, युगेंद्र पवार उपस्थित होते. दादांच्या निधनानंतर सांत्वन भेटीचा आज शेवटचा दिवस. संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित राहणार. शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. 2 एप्रिलला राज्यसभेवर पार्थ पवार जाणार की शरद पवार याकडे लक्ष. तर मवियामध्ये पवारांना निवडून आणण्याची ताकद, राऊतांचं भाष्य. पुणे सीआयडीकडून विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू. अजितदादांचे ओएसडी अनिल ढिकलेंचाही जबाब नोंदवला जाणार. याआधी दादांचे खासगी सचिव अविनाश सोलवटांचा जबाब नोंदवला. अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनवणेंची मागणी. तर विमान जमिनीला टच होण्याआधीच स्फोट झाला, सोनवणेंकडून शंका व्यक्त. दादांच्या विमान अपघाताची चौकशी जलद गतीनं सुरू. चौकशीमध्ये काही आढळल्यास सरकार कारवाई करेल. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. नाना पटोलेंची मागणी. तर पवार मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न. विलिनीकरणाच्या चर्चांवर पटोलेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये क्लीन चिट देऊ नये. अपघाताची सखोल चौकशी व्हावी. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. तर चौकशी सुरू आहे. क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पंकज भोयर यांचं उत्तर. एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येत आहे. संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा. तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. मुंबई महापालिकेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत. पवारांचे नगरसेवक अजित रावराणे महायुतीच्या गोटामध्ये सामील. मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. मुंबईत एका स्वीकृत नगरसेवकासाठी मनसेचा ठाकरे सेनेकडे आग्रह. सूत्रांची माहिती. 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेला देण्याची मागणी. सूत्रांची माहिती. राज्यात 8 पैकी 7 महापालिकांवर भाजपचा महापौर. नागपूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, पिंपरी चिंचवड, नाशिक महापालिकेवर भाजपचा झेंडा. तर अहिल्यानगरमध्ये महापौर पदावर राष्ट्रवादीची पकड. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदाच्या नाट्यानंतर अर्ज दाखल. महापौर पदासाठी भाजपकडून समीर राजूरकरांचा अर्ज. तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांच्याकडून अर्ज दाखल. अमरावतीमध्ये महापौर पदासाठी एमआयएमचा भाजपला पाठिंबा. भाजपच्या श्रीचंद तेजवानींच्या निवडीला एमआयएमनं पाठिंबा दिल्यानं चर्चांना उधाण. राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पडाला. नारायण राणेंविरोधातील मानहानी प्रकरणामध्ये संजय राऊतांनी माझगाव कोर्टामध्ये साक्ष नोंदवली. पुढची सुनावणी 20 फेब्रुवारीला. हॉटेल विट्स लिलाव प्रकरणामध्ये संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. राज्य सरकारकडून चौकशी समितीमध्ये बदल. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती प्रकरणाचा छडा लावणार. यवतमाळमध्ये जानेवारीत 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. नुकसान, कर्जाचा बोजा आणि भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल. गेल्या खरीपामध्ये अतिवृष्टीनं 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा. सरकारकडून मदत आणि उपाय. अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी. 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीनं 80 चेंडूत ठोकल्या 175 धावा. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये अंतिम सामना सुरू.